टास्कगुरू ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या दैनंदिन कामाचं नियोजन करा अगदी सोप्या पद्धतीने। मराठी उद्योगाला सपोर्ट करा, टास्कगुरू ॲप डाउनलोड करा। आपण मला कधी कळवा नाही। ठीक आहे। नमस्कार। राज्यातील ग्रंथालय सुरू झाल्यानंतर आता कोचिंग क्लास पुन्हा सुरू करण्यासाठी क्लासेसचे मालक चांगलेच आक्रमक झाले आहेत। या पार्श्वभूमीवर पालक संघटनेसह कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी राज ठाकरेंनी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेत थेट शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावला। यावेळी वर्षा गायकवाड यांनी संध्याकाळी याबाबत बैठक आहे, उद्यापर्यंत कळवतो असं वर्षा गायकवाड यांनी राज ठाकरे यांना सांगितलं। आपण मला कधी कळवा नाही। ठीक आहे। मला एक मिनिट आपले नांदगाव साहेब बोलतात, त्यांची आज संध्याकाळी मीटिंग आहे, जरा थांबा, शो साठी थांबा, संध्याकाळी मीटिंग आहे त्यांची, आता मला उद्या सकाळपर्यंत कळवतो। राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे 11वी सह इतर इयत्तांचे प्रवेश रखडले आहेत, तर दुसरीकडे आर्थिक परिस्थितीमुळे अनेक व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहेत। याच पार्श्वभूमीवर कोचिंग क्लासेसचे शिष्टमंडळाने काही मागण्या राज ठाकरे यांच्याकडे मांडल्या होत्या। या मागण्या सरकार दरबारी मांडा अशी विनंतीही या शिष्टमंडळाने राज ठाकरेंना केली होती। यानंतर राज ठाकरेंनी क्षणाचाही विलंब न लावता थेट वर्षा गायकवाड यांना फोन केला। याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं राज यांनी वर्षा गायकवाड यांना सांगितलंय। यानंतर वर्षा गायकवाड यांनी याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आज बैठक आयोजित केलेली आहे, यावर लवकरच निर्णय घेऊ असं राज ठाकरे यांना आश्वस्त केलं। राज ठाकरे यांच्याकडे आतापर्यंत अनेकांनी आपल्या मागण्यांचं साकडं घातलं होतं, यानंतर काही समस्यांवर तोडगाही निघाला, त्यामुळे अनेकांना आता विश्वास वाटत आहे। राज ठाकरेंना आतापर्यंत मूर्तिकार, डबेवाले, जिम चालक, कोळी महिला, वीज बिल ग्राहक, पुजारी, डॉक्टरांचे शिष्टमंडळ आणि आता कोचिंग क्लासेसचे शिष्टमंडळ देखील भेटले आहे। तुम्हाला काय वाटतं, येत्या काळामध्ये मनसेच्या हाती महाराष्ट्राची सत्ता असेल काय, आणि राज ठाकरे यांच्याकडे विविध मागण्यांचं साकडं जनता का घालत आहे? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।